बाप्या ऐकले का? उगाच रिस्क कायला घेतो? बाप्याचा हात धरून त्याला खाली बसवत नाऱ्या म्हणला. नाऱ्या, लका रिस्क त्यात असती ज्यात धोका असतो. ह्याच्यात काय धोका? अरे येड्या, आमचं नाना सांगायचं त्यांच्या बापाच्या टायमाला एक देवऋषी होता. तो त्या झाडाखाली भूताचा बाजार दावायचा आणि त्यांच्यासोबत कुस्त्या बी करायचा. त्याला मंत्र येत असल्यामुळे भूत तो सांगेल ते करायचे. तू येड्यागत करू नको लका. ही गोष्ट तुला आज्यानं सांगितली? हा ना, त्याला त्याच्या बापानं सांगितली आणि त्याच्या बापाला त्याच्या आज्यानं सांगितली असणार. बाप्या हसत बोलला. अय नाऱ्या, आता ह्यो जातो म्हणतोय तर तू टंगडं कायला मध्ये घालतो? जाऊ दे त्याला. मग खरं खोटं आपल्याला बी कळलंच की. कुंभाराचा गण्या म्हणाला. वा रे वा, तुला खरं खोटं काय आहे बघायचं आहे आणि त्याच्यासाठी बाप्याला लिटमस पेपर का करतोय? तू जा की मग. ओ शास्त्रज्ञ, आमचा लिटमस लालचा लालच आहे. तुम्ही का पिवळा व्हायला लागलाय? पण आण्यानं पंच हाणला तसे सगळे फिदीफिदी हसायला लागले. बाप्या, तू माझं ऐकणार आहेस की नाही तेवढं सांग, नाऱ्यानं काकुळती लावून विचारलं. आयला नाऱ्याला का तुला माहिती आहे मी असलं काय मानत नाही. भित्यापाठी राक्षस असतो भावा, आणि आपण भित्र नाही. आणि अजून एक भूतक घेतं सब झूट आहे. मला सिद्ध करायचं आहे, त्यामुळं मी चॅलेंज घेतलं आहे फिक्समध्ये. आता नाऱ्याचा नाईलाज झाला. नाऱ्या कातावून जाऊ लागला. अय भावा, पैज जिंकल्यावर उद्या पार्टीला ये बरं का? बाप्या हसत हसत मोठ्याने म्हणाला. बाप्या आणि नाऱ्या दोघे जिगरी दोस्त होते, पण दोघांचे स्वभाव कमालीचे विरुद्ध. नाऱ्या भूत, करणी, भानामंती, देवदेवऋषी मानणारा, प्रचंडच अंधश्रद्धा. तर याउलट बाप्या, त्याचा या कशावरच विश्वास नव्हता. तो अगदी देवही मानत नव्हता, नास्तिकच. नाऱ्या दर अमावस्येला म्हसोबा कोंबडं कापायचा. ते खायला मात्र न चुकता बाप्या जायचा. म्हसोबाच्या पुढे ठेवलेलं अंडं घरी येऊन जायचं. त्याच्यासमोरचा लिंबू कालवणात पिळून पिळून खायचा. एखाद्या ठिकाणी कोणी उतारा टाकला असेल तर त्यावरचा नारळसुद्धा हे फोडून खायचा. ते म्हणे भूतभीत सब झूट असते. नारबा याच्या पूर्ण उलट. घरी कोणी आजारी पडलं तर रात्री देवऋषी गाठून इलाज करी. भूतांना तर जाम घाबरायचा. रात्री बेरात्री त्याला कसले कसले आवाज यायचे. एकदा उसाच्या रानात रात्री बारी देत होता. अचानक पाणी बंद झालं. लाईट तर गेलेली नव्हती, मग पाणी का गेलं? मोटारीनं पाणी सोडलं काय म्हणून हा विहिरीकडे निघाला. जसं जसं तो विहिरीच्या जवळ जात होता, कानोसा घेत होता की मोटारीचा आवाज येतो का. पण अगदी विहिरी पोचेपर्यंत मोटारीचा आवाज नाही आला. म्हणजे मोटार बंद झाली होती. याला लाईटीने झटका नाही मारला ना? मोटार बंद कशी झाली? त्यानं मनाशी विचार केला. त्याच्या मनात एक शंका आली की रानात घुशी लय झाल्यात. एखाद्या घुशीनं वायर कुरतडली असेल, चेक करायला पाहिजे. त्यानं गडबडीत बॅटरी आणली नव्हती. आता अंधारातच अंदाजानं त्याला विहिरीत उतरावं लागणार होतं. रात्र अमावस्येची. नाऱ्याला सगळं सरावात असल्यानं तो डोळे झाकूनसुद्धा विहिरीत उतरू शकत होता. तो आधी लाईटच्या बोर्डापाशी गेला. वायरी ओढून बघितल्या, कनेक्शन फिट होतं. त्यानं बोर्डाचं झाकण लावलं आणि विहिरीकडे वळाला. अचानक बोर्डाचं झाकण आपोआप उघडलं. वारं नाही, काय नाही, आणि झाकण आपोआप उघडलं कसं? तो झाकण लावायला वळला तेव्हा अचानक विहिरीत काहीतरी पडलं. नाऱ्याच्या अंगावर भीतीने झर्रकन काटा आला आणि एवढ्यात मोटर चालू झाल्याचा आवाजही त्याला आला. नेमकं काय होतं त्यालाच कळना. वेळ काय असावी याचाही अंदाज त्याला येईना. आता त्याची भीती अजून वाढली होती. छातीचा आवाज तर शेजारच्या माणसाला ऐकू यावा. पुन्हा मोटर बंद झाली. नाऱ्याचं नरडं कोरडत पडलं, कारण गावात लाईट तर दिसत होती आणि इथं वेगळंच काहीतरी घडते. आता पुन्हा पाण्याचा आवाज आला, पण यावेळी पाण्यात काही पडलं नव्हतं, काहीतरी बाहेर आलं होतं. नाऱ्याच्या मनात पळायचा विचार आला, पण जणू त्याचे पाय कोणतरी घट्ट धरून ठेवलेले. त्याला जागचं हलताही येईना. विहिरीत आता बांगड्या किणकिणत होत्या. वाऱ्याची बारीक झुळूक जशी आली तशी नाऱ्याला वाटलं कोणीतरी कानापाशी शिळ घालते. त्याचं अंग भीतीनं थरथर कापत होतं. नाना तऱ्हेचे विचार त्याच्या मनात येत होते. आता बांगड्याच्या आवाजात घुंगराचा आवाजही मिसळला. पैंजणातले घुंगरू, पायातलं पैंजण, बांगड्या, पैंजण, किनकिन, छुमछुम. कोणीतरी विहिरीतून वर येते. छुम 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 छुम.
विहिरीत अंधुक प्रकाश दिसायला लागला. आता नाऱ्याचे डोळे फिरले. बुबुळ जणू बाहेरच पडतील. ओरडावं म्हटलं तर घशातून आवाज निघाला. जिभेला लकवा मारल्यासारखं झालं. घडत असलेलं खरं की स्वप्न? प्रकाश आणि आवाज वाढत होता. हळूहळू कोणीतरी विहिरीतून बाहेर येत होतं. नाऱ्या बघण्याशिवाय काहीही करू शकत नव्हता. आता गावातली लाईट गेलेली, पण विहिरीत मोटर चालू झालेली. तिची घरघर, किनकिन, छुमछुम. विहिरीतून एक आकृती बाहेर आली. तिच्या हातात मेणबत्ती होती. मोठीच्या मोठी ज्योत, पण ज्योत वाऱ्याने जराही हलत नव्हती. नाऱ्याला त्या बाईचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. पिवळसर रंग, काळेभोर डोळे, काळेच, त्यातच पांढरा भागच नाही. लांब सडक केस, केस पार जमिनीवर लोळत होते. लालसर ओठ, कपाळावर भलं मोठं कुंकू, जुन्या रुपयाच्या नाण्या एवढं. हिरवीगार साडी नेसलेली ती बाई विहिरीच्या काठावर येऊन उभी राहिली. नाऱ्याचे डोळे बाहेर पडायची वेळ आली. वाऱ्याचा वेग वाढला. धूळ उडायला लागली. साय साय साय. वाऱ्याचं गाणं सुरू झालं. वाऱ्याबरोबर तिचे केस उडू लागले. अरे, पण हे काय? हेच केस मागून पुढे कसं काय उडायला लागले? आणि आणि हातातली मेणबत्ती का विझत नाही आहे? विजायचं राहू द्या, पण तिची ज्योत या भरणाऱ्या वाऱ्यातही हालत नव्हती. नाऱ्याचं तोंड सताड उघडं होतं. त्यात माती जायला लागली. तोंड बंद करायचा कसोशीनं प्रयत्न करत होता, पण जणू त्याचा जबडा आखडला होता. नारड्यात माती जायला लागली. श्वास कोंडायला लागला. जीव गुदमरायला लागला. बाई आता भेसूर दिसत होती. ती त्या काळ्या भोर डोळ्यांनी नाऱ्याकडे एकटक बघत होती. एवढ्या भयानक वेळी नाऱ्याला अजून एक गोष्ट जाणवली. या बाईच्या डोळ्यांच्या पापण्याच नाहीत. तिच्या साडीचा पदर पुढून मागे आणि केस मागून पुढे वाऱ्यावर नाचत होते. तिच्या एका हातात मेणबत्ती आहे, दुसरा हात कुठं आहे? हा विचार नाऱ्याच्या मनात यायला आणि तिनं आपला दुसरा हात पुढे करायला एक क्षण पुढे आला. तिचा दुसरा हात पुढे येत होता नाऱ्याच्या दिशेने. तिनं मान हलवली आणि तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज बाहेर पडला. जणू कोणीतरी किंकाळी मारली होती. नाही, कुत्रा भुंकला बहुतेक. नाही, बाळ रडू लागलं. नाही, कसला आवाज हा? हातासोबत आता तिचे केसही याच्याकडे झेपावू लागले. केस कसले? जणू काळेवर नागच आपल्याकडे डसायला येत आहेत. तिचा हात नाऱ्याच्या जवळ आला आणि गपकन मागे जाऊन त्यानं नाऱ्याची मान धरली. केस पुढे आले. ते नाऱ्याच्या गालाला गुदगुल्या करायला लागले. नाऱ्याची छाती इतकी जोरात धडकत होती की कोणत्याही वेळी त्याचं काळीज बाहेर पडेल. श्वास जोरात घेऊ लागला. घशातून विचित्र ओंकार बाहेर पडला. आता बाईचे होठ हलले. ती काहीतरी बोलत होती. काय? तिनं हातातली मेणबत्ती सोडली, पण ती खाली पडलीच नाही. तशीच तरंगत राहिली. तिचा भेसूर चेहरा आता आणखीनच भयचकित करत होता. दुसरा हात नाऱ्याच्या छातीवर फिरवत ती म्हणाली, भिवू नको. तुला कळायचं बी नाही मी तुझं काळीज काढलेलं. तुला जास्त त्रास नाही व्हायचा. हा गड्याचा आवाज का बाईचा? आणि हिचे दात नेमके कसे काळे का लाल? काळेच, नाही लाल. मागच्या हातानं मान सोडून तो आता नाऱ्याच्या पाठीवर फिरत होता आणि पुढचा हात त्याच्या छातीवर. हां, तुझं काळीज लईच उड्या मारते. खायला मजा येईल. आणि तुझं गरम रक्त पिऊन ताण भागवते बघ आज. लई दिवसापासून ताजं खाल्लं नाही रे. मेलेली कुत्री मांजरं खाऊन कंटाळा आला. नाऱ्याला आपण काय ऐकतोय ते समजेना. कान काम करत होते, पण मेंदू मात्र बंद होता बहुतेक. नाऱ्याचे डोळे आता बंद झाले. तोंडातून जोरात एक किंकाळी बाहेर आली. सगळ्या अंगातून काहीतरी सळसळते असं त्याला वाटलं. त्याच्या छातीवर कोणतरी जोरात ठोसा दिल्याची त्याला जाणीव झाली. जोरात गरागरा फिरतोय. त्याला चक्कर आली. गर्र. तिचे केस उभे राहिले. मला का धरलंय तू? मी तुझ्या वाट नाही, काय नाही. मला सोड. ती भयानक हसत म्हणाली. सांगितलं ना, शिळं पाक खाऊन कंटाळा आला आहे. मला तुझं काळीज खायचं आहे. तुझं गरम गरम रक्त प्यायचं आहे. नाऱ्या रडायला लागला. रडू नका. तुला काय काढायचं नाही. हळूच काढून घेते मी काळीज. खाली बघ. नाऱ्यानं पायाकडे बघितलं. काळं कुट्ट घट्ट मिट्ट. आणि वर बघितलं तर डोक्याला काहीतरी लागलेलं. काय? दगड? वर दगड कसा काय? हां, ऐक.
खाली डोकं वर पाय, ह्याचे केस उभे नाही. सोड ना मला, सोड, तुझ्या पाया पडतो मी, सोड ना. नाऱ्यानं हंबारडा फोडला. ती भेसूर हसत होती. रडणं हसणं एकदम भयानकच. एकाएकी त्याचं डोकं खाली आपटलं, तर धाडकन खाली कोसळलं आणि त्याची शुद्ध हरपली. किती वेळ गेला काय माहिती. जागा झाला, डोळे किलकिले करून त्यानं पाहिलं. समोर बाप्या होता. आबा, नाना, अक्का सगळे होते. म्हणजे आपण घरात आहोत तर. ती हडळ, ती कुठे गेली? अरे माझ्या छाताडाला भूक, माझं काळीज, मी मेलो आहे काय? श्वास तर येतो आहे. अरेच्छा, हे गोधडीचं भूक आहे. हडळ मात्र आहे. कुठं आहे ती? नाऱ्यात तापानं फणफणला होता. सगळं अंग मातीनं भरलेलं. नाकातोंडात अजूनही फुफाट अडकलेला. काकाजी देवशी काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या हातात दोरी बांधत होता. बाप्या आब्याला काहीतरी सांगत होता. डॉक्टर, दवाखाना, असं काहीतरी. नारायण डोळे उघडलेलं बघून सगळे त्याच्याभोवती जमले आणि कुणी कुणी काय काय विचारायला लागलं. आबा जोरात ओरडला, अरे थांबलं का? ते अजून जाग्यावर आलं नाही. सांगेल सगळं, जरा हुशारी येऊ दे त्याला. नाऱ्याला का काय झालं तर नेमकं? मातीत का पडला होता? बापानं काळजीने विचारलं. हडळ, एकच शब्द. पुन्हा याचे शब्द हरपले. काकाजी पुढे सरकला तसा बाप्या म्हणाला, काकाजी बस झाला आता, बंद करा तुमची थेर. आणि आबा, तुम्ही आता काय बोलायचं नाही. मी नाऱ्याला दवाखान्यात नेणार. लय झालं तुमची नाटकं आता. सच्या गाडी घेऊन आला. दोघांनी नारळ उचलून गाडीत टाकला. आबा काय न बोलता गाडीत बसला. संगा अक्का बी आली. काकाजीनं आपला बाड विस्तारा गोंधळला आणि बाहेर पडला. सच्यानं गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी धुळा उडत गाणगावकडून निघाली. तर पैज अशी होती की अमावस्या रात्री भर 12 वाजता स्मशानाला त्या वडाळ्या झाडला खेळा ठोकून यायचा आणि जो कोण पैज मारल त्याला पाहिजे त्या हाटलात पाहिजे ते खायची पार्टी मिळणार. बाप्या पैज मारायला तयार झाला. नारायाला विरोध करत होता, कारण त्याचा अनुभव. बाप्या आणि त्याचं नातं मैत्रीपलीकडचं असल्यानं त्याला बाप्याची काळजी वाटत होती. बाप्याला ते कळत पण होतं, पण पैज मारून नाऱ्याच्या मनातली भीती घालवायची होती. दोघे एकमेकांचं काळजीच करत होते. ते वडाचं झाड जटा सोडून ध्यानस्थ बसलेलं कोणी योग्यासारखं दिसत होतं. नेमकं हे कधी आणि कुणी लावले कोणाला माहीत नव्हतं. प्रत्येक म्हातारा त्याच्या लहानपणापासून हे झाड असं आहे सांगायचं. काही जणांनी त्यावर अनेकदा भूतं बघितली होती आणि नाऱ्याच्या आज्याकडं तर त्या झाडावरच्या आणि त्याच्या भूतावरच्या गोष्टींचा खजानाच होता. म्हातारा अनेकदा त्या गोष्टी सांगायचे. त्याचाच परिणाम नाऱ्यावर झाला. एकदा नाऱ्या रात्री रघवीला उठला आणि त्याला अंधारात कोणतरी मानेने खुणावून बोलते असं सावली दिसली. नाऱ्याची पाचावर धारणच बसली. उठून पळताना त्याच्या लक्षात आलं की आबाला पाय काकडून झोपायची सवय असल्यामुळं त्याच्या गुडघ्याची ती सावली होती. पण घाबरलं मात्र जामच. कोण म्हणायचं रोज रात्री वडावर भूतं मुक्कामाला असतात, तर दर अमावस्येला त्यांचा बाजार झाडाखाली भरतो. वेगवेगळ्या प्रकारचे भूतं इथं बाजारला येतात. कोणाला हात नसतात, कोणाचे पाय तुटलेले असतात, कोणाचे डोळे तोंड गायब असतात, कोणाचे डोळे बाहेर पडले असतात, तर कोणाला मुंडकच नाही. काही सुंदर दिसणाऱ्या इतक्या हाडळी मुंज्या, काही चिटकिनी जोटिंग वीर, लावसाट खुन्या, बायंगी चखवा, नाना तऱ्हेची भूतं इथे जमा होतात. आणि ज्यांना तंत्रतंत्र माहीत आहे ते लोक यांना काबूत ठेवून त्यांच्याकडून हवी ती कामे करून घेतात. आणि एखादा साधा भोळा माणूस जर का यांच्या तावडीत सापडला तर त्याचे ते हालहाल करतात. अशा बाजारात बाप्या स्वतःहून जाणार होता. आजा एक गोष्ट नेहमी सांगायचा, तलाठ्याची. गावात नुकताच एक तलाठी बदलून आलेला. तो बायको आणि मुलासोबत इथंच राहिला. कामानिमित्त सतत नांदेगावला जायचा. बऱ्याचदा तो रात्री उशिरा घरी परतायचा. त्याला दारूचं व्यसन असल्यामुळं त्याच्यासोबत नेहमी कोणी ना कोणी असायचं. पण त्या दिवशी तो गडी एकटाच होता, त्यामुळे जरा कमी घेतलेली. गाडीला किक मारून गाडी चालू करायला लागला, पण ती चालूच होईना. गाडी किका मारून मारून दमला. पेट्रोल तर संपलं नाही ना, म्हणून पेट्रोलचा पाईप बघायला काढायला खाली बसला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या बाजूला उभा राहिलो आहे आणि किक म्हणून स्टँड मारतो आहे. चायला दुसऱ्या बाजूला जाऊन त्याने गाडी चालू केली. नाक्यावरच्या हातगाडीवरून पोरांसाठी सफरचंद आणि केळी घेतली आणि गाडीत निघाला. दारूची झिंग हळूहळू चढत होती. स्पीड कमी असल्यानं रात्री बरीच झाली. नेमक्या वेळेचा अंदाज येत नव्हता. एवढ्यात रस्त्यात एक माणूस पायी जात असलेला त्याला दिसला. मागून गाडी येताना बघून त्या माणसाने हात केला. यानं गाडी थांबवली. काय पाहुणं,
इतक्या रातच्याला कुठे? हे इकडंच की. त्या माणसाने एका बाजूला हात करून सांगितलं. इकडं म्हणजे गाव? वाडी काय, नाव काय आहे का नाही? पिदी हसत तलाठी बोलायला लागला. तो पण हसून म्हणला, तर हो हाय की मसानवाडी. मसानवाडी? कधी काय ऐकलं नाही राव हे. आईला नाव आहे की काय आहे तुम्ही? नाहीतर मसानवाडी नाहीत नसणारा माणूस तुम्ही गावातला नाहीच. वय वय नवाच आहे. कास्तीला तलाठी म्हणून आलो. असं तर मग चला वाडीकडून. मला वाडीत सोडा आणि पुढून जावं कास्तीला. शॉर्टकट आहे. होय का? बसा मग. मागे बसला आणि गप्पा मारत दोघे निघाले. थोडं अंतर गेल्यावर त्या माणसाने नेहमीचा रस्ता सोडून गाडी डाव्या बाजूला वळवायला सांगितली. ते बघा, तिथून डावीकडे आत गेलं का नाही, आमची वस्ती आहे बघा तिथं. तिथनं जरा पुढंच आहे. आणि उजवीकडे टर्न मारून पुढे गेलं की कानेगाव कास्तेला रोड लागते. चांगला शॉर्टकट आहे राव. म्हणून तलाट्याने गाडी डावीकडे वळवली. पुढे जाताच एका वेगळ्याच वातावरणात प्रवेश केला तर त्याला वाटलं. पण भाग नाही नसल्यानं असं वाटतच म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं. हेतून आता आमची हद्द लागली बाळा. आमची म्हणजे आमच्या वाडीची हो. वाडीचा सरपंच कोण आहे आता मग? आणि तलाठी कुठला आहे? संवाद वाढवा म्हणून तलाट्याने विचारलं. लई वर्ष झाली बघा. आमच्या वाडीत एकच सरपंच आहे. बिनविरोध निवडून देतो आम्ही. आता हळूहळू झाडीत दाट आणि वाट अरुंद होत चाललेली. रस्त्यांना रहदारी अजिबात दिसत नव्हती. कुठल्याही गाडीचा कसलाही लाईट दिसत नव्हता. म्हणजे या रस्त्यानं कोणी येत जात नसणार. निदान आत्ता तरी. किती वाजले हो? आईला मी काय घड्याळ वापरत नाही गाड्यानं. तरी पण 12 वाजून गेले असतील. अजून किती लांब आहे? झालं 5 मिनटात येईल. एवढ्याच समोर रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला. त्यावर लाल फुले आणि कवटी असं काहीतरी पुसट दिसलं. ह्यो बोर्ड? हां त्यो ना. इथं ॲक्सिडेंट होत्या म्हणून टाकलेला आहे. असल्या रस्त्यावर ॲक्सिडेंट? तो मनाशी विचार करायला लागला. गाडी बऱ्या वेगाने जात होती. पुढे मागे आणि आजूबाजूला घट्ट काळं होता. गाडीची लाईट जेवढी, फक्त तेवढंच समोरचं दिसत होतं. तेही अंधुक अस्पष्ट. तशात रस्त्याच्या कडेने एक बाई कडेवर लहान मूल आणि डोक्यावर कसलं असं गाठोड घेऊन जात असलेलं दिसले. पाहू ना, अहो एवढ्या रात्री ही बाई? आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. असली एखादी लावसत. लावसत? अहो काय नाही. हे तर ते लाल गायावाला उतरतात ना, त्यांच्यातली एखादी असेल बाई. कुठली का असेल, पण एवढ्या रात्री एकटी बाई ते असल्या रस्त्याला. त्याच्या मनात असे विचार येऊ लागले. आणि इतक्यात समोर एक बोर्ड असला. तसाच नाही, तोच पुन्हा कसा असेल? त्यानं वाडीकर पाहुण्याला विचारलं. पाहुणं, आत्ता गेलेला बोर्ड आधी बी लागला होता ना? आपण काय परत तिथं झालो काय? अहो नाही, असले 4-5 बोर्ड आहेत. घाबरला काय राव तुम्ही? पाहुण्यानं हसत विचारलं. नाही हो, घाबराल काय झालं? आता तुम्ही एवढं मागं बसला आहे. आणि काय? ती बघा, मगाचीच बाई. आत्ता मात्र तलाठी घाबरला होता. होय की राव, हे वेगळंच काहीतरी आहे बरं का. तुम्ही जरा गाडी जोरात हाणा बरं. 2 मिनटात वाडीत पोचू आपण. हाणा जरा जोरात. तशी त्यानं मूठ पिळली. गाडी सुसाट निघाली. मागं धुराळा उडत होता. गाडी पुढं पळत होती. थोड्या वेळानं पुढं धुराळा दिसला आणि त्या धुळ्यातून अंधूक डोकावला तोच तो बोर्ड. पुढे तीच बाई. तलाठी इतका घाबरला होता की त्याचा आवाजही निघाला. कसा बोलला. पाहुणं, आपल्याला चकवा लागला आहे आता. पाहुण्यानं काही न बोलतं पाठीमागून त्याच्या पोटाला घट्ट मिठी मारली. हां, तसंच बसा, मी गाडी अजून जोरात घेतो. मूठ आणखी पिळली. गाडीने आणखी वेग धरला. पाहुण्याची मिठी घट झाली. त्याच्या पोटाला काहीतरी टोचायला लागलं. त्यानं हात जरा ढिला करा म्हणून पाहुण्याच्या हाताला धरून मिठी ढिली करायला लागला. त्याच्या हातातल्या एकाएकी बांगड्या आल्या. मिठी घट्ट होत गेली. घट्ट मिठी. हात, बांगड्या, वाडीकर, बाई. बापरे. त्याच्या तोंडातून जोराची किंकाळी बाहेर पडली. गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी पुढच्या झाडावर जाऊन आदळली. दुसऱ्या दिवशी तिथे लोकांना फक्त चेंदावेंदा झालेली गाडी, सफरचंद, केळी सापडली. असं म्हणतात अजूनही तो त्या वाटेवर दिसतो. कोणाला तरी लिफ्ट मागतो. आणि तो अमावस्येचा दिवस अगदी उद्यावर आला. पोरांनी सगळी तयारी करून ठेवलेली.
स्मशानात मटण नेलं तर भूत लवकर लागतं म्हणून हटकून यांनी पावशेर मटण बी आणलेलं. ते घेऊन बाप्या जाणार होता. दुपारी जाऊन झाडाला एका ठिकाणी खून करून आले. त्याच ठिकाणी खिळा ठोकायचा आणि खिळाला हिरवा रंग पण दिला. आधीच खिळा ठोकून येऊ नये म्हणून रंगाचं बाप्याला माहीत नव्हतं. या भानगडीबद्दल गावातील कोणत्याच ज्येष्ठ माणसाला कळणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतलेली. त्यांनी करू दिलं नसतं ना. नाऱ्या कोणाला सांगण्याची शक्यता होती, पण बाप्याने त्याला शपथ घातलेली आणि बाप्याने शपथ घातल्यामुळे नाऱ्याचा नाईलाज झाला. नाऱ्याला एक अनामिक भीती वाटू लागली. काहीही झालं तरी बाप्या त्याचा जिवलग मित्र होता. भले त्याच्या कशावर विश्वास नव्हता, तो खूप धाडसी होता. आणि नाऱ्या त्याला फक्त दिसत होता तो धोका, आणि मित्राला असं धोक्यात घालणं मान्य नव्हतं. तो तडक काकाजीच्या घराकडे गेला. काकाजी त्याच्या शेतात वस्तीवर होता. गावातल्या बारक्या खेड्यालासुद्धा त्याचं घर माहीत होतं. कोणाला काही अडचण आहे की काकाजी ते सोडवत असत. अनेकांची भूतं त्यानं उतरवली होती. काही झाडाखाली करण्याचे काम त्याला अनुभव होता. लोक म्हणायचे त्याला मंत्र येतात आणि त्याच्या मतीने तो भूतांना ताब्यात ठेवतो. भूतं त्याचे सगळं ऐकतात. लांबून काही लोक बायंगी विकत घेण्यासाठी त्याच्याकडे यायचे. हे भूत मालकासाठी काही करतं. लोक हेही म्हणायचे की त्याच्या तळघरात त्यानं अनेक भूतं बांधून ठेवलेत. कधी कधी त्यांना काकाजी मारतो तेव्हा ते मोठमोठ्यानं रडतात. अनेकांनी त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकला होता, पण प्रत्यक्ष बघणारा मात्र कोणीच नव्हता. कारण काकाजी आपल्या तळघरात कधी कुणाला येऊ देत नसे. भर दुपार रणरणत ऊन, भरारा सुटलेला वारा, जणू त्याच्याही मागे भूत लागले. तेही जीवांच्या आकांतानं वाट फुटेल तिकडं पळते. सू सू सू. पायात पाय अडकल्यानं गोलगोल फिरते. बापरे, या अवटळीत पण भूत असतात म्हणे. किती उंच गेली अवटळ, गोल गोल. नाऱ्यानं ओढा ओलांडला. समोर काकाजीची बसली होती. मातीच्या सावरलेल्या भिंती आणि पाचट टाकून शाकारलेलं छप्पर. गेल्या वर्षी पावसाळ्यात ते शाकारलेलं, त्यामुळे आता ते दुधाळ पांचाट काळभोर पडलेलं. ऊन वारा पावसानं त्याची पार रया गेलेली. पाचट अस्ताव्यस्त विस्कटलेलं. त्या छपरामागे एक लिंबाचं झाड होतं. उन्हाळा असल्यामुळे ते हिरवगार झालेलं आणि छपराला असलेलं भार लाल भडक हिंगुळानं रगडलेलं. ते दृश्य खूप विचित्र आणि भयानक दिसत. कोणी बाई केस अस्ताव्यस्त मोकळं सोडून कपाळावर भलं मोठं कुंकू लावून हिरवागार शालून नेसून बसले ही काय, असं वाटत होतं. नाऱ्या घराच्या अंगणात आला. तिथं गेल्यावर त्याच्या अंगावर सरसरून काटा आला आणि एक अनामिक भीती दाटू आली. अशा ते काळंभोर कुत्रं त्याच्याकडेच बघत झाडाच्या बुडाखाली पडलेलं. ते नुसतंच नाऱ्याकडे बघत होतं. नाऱ्याला कुत्र्याची जाम भीती वाटायची. कुत्र्याला म्हणे भूतं दिसतात. काकाजी, नाऱ्यानं आवाज दिला. आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. लिंबावर एक कावळा येऊन बसला तसाच पटकन उडाला. जणू त्याला कसला चटका बसला असावा. त्या झाडाभोवती त्यानं 2 गिरट्या मारल्या आणि पुन्हा एकदा एका फांदीवर बसला आणि ओरडला, काव काव. नाऱ्याला एकदम काकाजी असंच ऐकू आलं. ते कुत्रा आता त्या कावळ्याकडे बघून भुकत होता. कावळा कुत्र्याकडे मान हलवून बघत होता, जणू त्या कुत्र्याला खिजवत होता. कुत्रा जोरात जोरात पायाने माती उकरत होता. वातावरण बेसुरच झालेलं. ओ काकाजी, नाऱ्यानं पुन्हा हाक मारली. यावेळी दरवाजा उघडला. अंगात कोपरी आणि गुडघ्यापर्यंत धोतर, पांढरे लांब दाढी, डोक्याचे लांब लचक केस आणि हातात कायम काठी, असा साधासुद्धा काकाजी. पण त्याचे डोळे कायम लाल असत. नजर अशी भेदक की समोरच्याला भीतीच वाटे. त्यात त्याच्या दंतकथा. कारण नाऱ्या, आज माया दवाखान्यात गुण पडला नाही जणू. काका, अरे तेव्हा मी आज जाग्यावर होतो का लका? मलाच काय कळत नव्हतं. तर मला सांग, मी तुझ्याकडे आज पहिल्यांदा आलो. ती बी हायच म्हणा, ये आतमध्ये. काकाजीने तिथेच पाठ फिरले आणि आत शिरला. मागं मग नारे गेला. आज जरा धुरकट वाटत होतं. नुकताच लोबान जाळलेला त्याचा सुगंध येत होता. बाहेर ऊन मी म्हणत होतं, पण इथं आत मात्र गार वाटत होतं. काकाजीला आत चांगलंच गार वाटते राव. मग रे, ते समजा बसवला की लिंबावर. ते छप्पर गरम होऊच देत नाही. त्याला ताकीदच आहे, जर का छप्पर गरम झालं तर मी गरम होईल, आणि मी गरम झालो की काकाजी हसत म्हणाला. गप्प येईल का? मला भ्या वाटते आणि तू असलं काहीतरी सांग. बरं, उद्या बाप्याचं आणणार आहे म्हणा. नाऱ्या उडालाच. ह्याला कसं कळलं? डोळे मोठाले करून त्यानं काकाजीकडे बघितलं. अरे तो कावळा, ते मला सगळ्या मुलकातल्या बातम्या सांगतो. काकाजी आता गप, काय बी बंडल मारणं. तुला आमच्यापैकीच कोणतं सांगितलं असणार म्हणे. कावळा सांगते.
नाऱ्याला का माझ्यावर विश्वास आहे का नाही तुझा? हां. काकाजीनं नाऱ्याकडे विचित्र नजरेने बघितलं, डोळे मिटले. काहीतरी पुटपुटायला लागला. एखादा मिनिट झाला असेल तो बाहेर कावळा ओरडायला लागला. काकाजीचे डोळे बंदच होते. तो बोलायला लागला,